नमस्कार, मी दिग्विजय जिरगे. लोकसत्ता लाईव्हच्या दुपारच्या बातम्यात आपले स्वागत आहे. आज आपण आतापर्यंतच्या देश विदेशात राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणजे 1993च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी मुस्तफा डोसा याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. काल मध्यरात्री त्याला छातीत दुखत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छातीत दुखत असल्यामुळे व ताप आल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी त्याचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या बातम्यांवर पण आपण नजर टाकूयात. माझ्याबरोबर आहे माझा सहकारी नंदकुमार. दिग्विजय, लष्करी जवानांना आतापर्यंत जे जुन्या काळातील हेल्मेट दिले जात होते ते हेल्मेट बदलून नवीन हेल्मेट बुलेटप्रूफ हेल्मेट देण्यात यावं अशी दशकभरापासूनची मागणी होती. त्यावर केंद्र सरकारनं नवीन बुलेटप्रूफ हेल्मेट लष्कराच्या जवानांना देण्यात यावं असा निर्णय घेतला आणि त्या निर्णयानुसार कानपूरमधील एका MKU या कंपनीला केंद्र सरकारनं कंत्राट दिलं आणि त्याचा जवळपास 1,60,000 बुलेटप्रूफ हेल्मेट तयार करण्याचे एक निर्णय घेतला होता. आणि त्यानुसार पहिल्या टप्प्यातील जे नवीन बुलेटप्रूफ हेल्मेट आहेत ते लष्कराच्या जवानांना देण्यात आलेले. पूर्वीचे जे जुन्या काळातील हेल्मेट जे वापरत होते त्या हेल्मेट म्हणजे शत्रूच्या गोळीपासून त्या जवानांचं संरक्षण होईल, संरक्षण होणार नाही. ते हेल्मेट जे होते ते सक्षमच नव्हते. त्यामुळं आता लष्कराच्या जवानांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारनं नवीन बुलेटप्रूफ हेल्मेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दिग्विजय, भारतातला मोदी फिवर आता इस्रायलमध्येही पोहोचल्याचं दिसतं आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आपण. माझा सहकारी रोहित याच्याकडून. दिग्विजय, आपण बघितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आणि लोकप्रियता हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. यापूर्वीच्या ज्या जाहीर सभा भारतातल्या आणि परदेश दौरे या ठिकाणी अनिवासी भारतीय म्हणा किंवा भारतामध्ये लोकांनी त्यांच्या सभांना प्रचंड संख्येने केलेली गर्दी असो, अशा अनेक वेळा त्यांच्या लोकप्रियतेचा प्रत्यय आला. आणि आता कुठेतरी इस्रायलमध्येही त्यांच्या मोदींचा फिवर चढलेला दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 4 जुलैपासून इस्रायलच्या दौऱ्यावर जात आहेत आणि त्यापूर्वी आता इस्रायलमध्ये मोदींच्या दौऱ्याची वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात झाली. जी इस्रायलमधली प्रसारमाध्यमं आहेत, जी पेपर्स जे आहेत तिकडे अनेक ठिकाणी संपादकीय आणि लेख छापून येत आहेत मोदींबद्दल. मोदी एका देशातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे मोदींची भेट ही इस्रायलसाठी खूप महत्त्वाची आहे अशी चर्चा तिकडे रंगले. याशिवाय द जेरुसलेम पोस्ट जे एक संकेतस्थळ आहे तिकडे खास मोदी व्हिजिट अशी एक लिंक तयार करण्यात आले आणि तिथे आत्तापासूनच मोदींविषयीच्या आणि एकूणच भारताविषयीच्या ज्या बातम्या आहेत त्या येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे एकूणच दिसून येतं की इस्रायलने मोदींची ही भेट खूप गांभीर्याने घेतले. यामुळे इस्रायल आणि भारताच्या आगामी जे काळातील जे संबंध आहेत त्यावर दूरगामी परिणाम दिसून येऊ शकतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. चीन आणि भारत यांच्यातील संबंधात गेल्या 2-3 दिवसांपासून अनेक वृत्तपत्रात बातम्या पण येत आहेत. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. माझा सहकारी कुणाल याच्याकडे. मानसरोवर, दिग्विजय, मानसरोवरची जी यात्रा आहे म्हणजे तिथे जी यात्रेला सुरुवात झालेली आहे, कैलाश यात्रा ज्याला आपण म्हणतो, कैलास मानसरोवर यात्रा, तिथे भाविक आपले जात होते आणि तो मार्ग अर्थातच चीनमधून जातो. तर नेहमी ही होणारी यात्रा आहे त्याला वेळेला चीनने आडमुठेपणाचं धोरण अवलंबलेलं आहे आणि तिथून जाणारे जे भारतीय जे आहेत त्यांना 50 जणांची जी तुकडी होती जी भाविकांची त्यांना अडवलेलं आहे आणि परत पाठवलेलं आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो चीन अशी आडमुठी भूमिका घेतो ती पण भाविकांसाठी, तर त्यांच्या वस्तूंवरती बंदी घालण्यात यावी, त्यांच्या वस्तूंवरती भारतीयांनी उत्स्फूर्तपणे बहिष्कार घालावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. विश्व हिंदू परिषदेकडून सुरेंद्र कुमार जैन हे त्यांचे सहसचिव आहेत, त्यांनी ही मागणी केलेली आहे. यासोबतच केंद्राने या प्रकरणी लवकरात लवकर लक्ष घालावं आणि हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा आणि असं त्यांनी केंद्र सरकारला आवाहन केलं आहे. आणि यासोबतच लोकांसाठी केलेलं आव्हान हे असं आहे की चीनी वस्तूंवरती त्यांनी लोकांनी उत्स्फूर्तपणे बहिष्कार घालावा. चीन आणि भारत यांचे संबंध कायमच ताणले गेले आणि मागील 2 आठवड्यामध्ये अनेकदा सिक्कीम सेक्टरमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमने सामने आलं आहे. चीनने भारताने घुसखोरी केल्याचाही आरोप केला होता
होता आणि बीजिंगमधला जो भारताचा दूतावास आहे तिकडे तो निषेधही नोंदवला होता. कथित घुसखोरीचं प्रकरण आहे हे आणि त्यामुळे त्यांनी त्याचा निषेध नोंदवला होता. पण भारताने या सगळ्या गोष्टींचा नेहमीच इन्कार केलेला आहे आणि गेल्या 2 आठवड्यामध्ये 2 बंकर चीनकडून उद्ध्वस्त करण्यात आले आहेत भारताचे. दिग्विजय. आजच UPAच्या उमेदवार मीरा कुमार यांनी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सोनिया गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याबद्दल अधिक माहिती देत आहे माझा सहकारी मानस. नक्कीच दिग्विजय, जसं तू म्हणालास तसं मीरा कुमार ज्या आपल्या माजी लोकसभा अध्यक्षा होत्या त्यांनी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्या UPAच्या म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार असतील राष्ट्रपती पदासाठी. त्यांनी जेव्हा हा उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेला विरोधी पक्षांचे बरेच नेते उपस्थित होते. मनमोहन सिंग माजी पंतप्रधान उपस्थित होते, शरद पवार होते आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी होत्या. सोनिया गांधी यांनी यानंतर या समारंभानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळेला त्यांनी असं अधोरेखित केलं की ही काही दलित विरुद्ध दलित अशी लढाई नाही आहे, तर ही विचारधारांची लढाई आहे, ही विचारांची आहे, विचारधारेची लढाई आहे, सत्य आणि तत्वाची लढाई आहे. मीरा कुमार आणि NDAचे जे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत रामनाथ कोविंद यांच्यामध्ये लढत होणार आहे. भाजपकडे पुरेसं संख्याबळ आहे असं सध्या चित्र आहे आणि रामनाथ कोविंद जिंकतील असंच सगळीकडे चर्चा आहे. पण काँग्रेसतर्फे जर यावेळेला उमेदवार उभा केला गेला नसता तर काँग्रेसने शरणागती पत्करली असा काहीसा प्रचार भाजपकडून केला जाण्याची शक्यता होती. त्यामुळे मीरा कुमार यांनी त्या लढत देण्यासाठी भाजपला राष्ट्रपतीपदाचं उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. त्यावेळी सोनिया गांधींनी हेच अधोरेखित केलं की ही विचारधारेची आणि तत्वाची लढाई आहे. दिग्विजय. मनोरंजन जगतातील आजच्या घडामोडीबद्दल आपण जाणून घेऊयात सायलीकडून. सर, आपण बघितलं की नुकतंच ईद झालं आणि ईदच्या निमित्ताने जी ईदी देण्यात येते ती एकतर पैशाच्या स्वरूपात किंवा भेटवस्तूंच्या स्वरूपात देण्यात येते. पण अभिनेते प्रकाश राज जे त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी ओळखले जातात त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने ईद सेलिब्रेट केलं आहे. तेलंगणामधील एका कुटुंबाला त्यांनी ईदच्या दिवशी घर देऊन हे ईद सेलिब्रेट केलं आहे. ईदीच्या स्वरूपात त्यांनी हे घर देऊ केलं आहे त्या कुटुंबाला आणि एका वेगळ्या पद्धतीने हे ईद सेलिब्रेट केल्याचं आपण पाहू शकतो आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरूनच यासंबंधीची माहिती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सर, सोनू निगमनं देशभक्तीपर एक गीत गायलं आहे, त्याच्याबद्दल माहिती देत आहे सुशांत. दिग्विजय, सोनू निगम जो आहे, सोनू निगमच्या गाण्याचा चाहता वर्ग आहे आपल्याकडे, तुला माहीतच आहे. तर आता जी बातमी आहे, सोनू निगमने एक देशाच्या संरक्षणासाठी जे सीमारेषावर जवान आहेत त्यांच्यासाठी एक गाणं गायलेलं आहे. इंडो तिबेटियन बॉर्डरवर भारत आणि चीन यांच्या दरम्यान जे सीमालगत पट्ट्यात जी जवान सर्व्हिस देतात आपले, जी देशाच्या रक्षणासाठी सतत अहोरात्र कष्ट घेत आहेत, त्यांच्यासाठी जे आहे सोनू निगमनं गाणं म्हणलेलं आहे. तर गाण्याचे जे बोल आहेत तर तो ऐकशील. गाणं हे जे आहे 2 मिनिटाचं गाणं आहे. हम सच्चे हिंदुस्तानी अशा प्रकारचं ते गाणं आहे आणि त्या गाण्यामध्ये कवायत असेल, जे आपण रिपब्लिकन डे म्हणजे 26 जानेवारीला जे परेड बघतो त्या परेडचा समावेश आहे. त्याच दरम्यान जवानांना कशाप्रकारे ट्रेनिंग दिलं जातं हे दाखवण्यात आलेलं आहे. जवान एन्जॉयमेंट जे तिथं केलं जातं इतर मोकळ्या वेळेत ते कशा पद्धतीने करतात. म्हणजे हा जवानांचा एकूणच जो प्रवास जो आहे त्यांचा वावर जो असतो सीमारेषेवरील, ते जवानांचे दुश्मनांच्यासाठी कसे ते नजर ठेवून असतात या संदर्भात सर्व 1-2 मिनटात या गाण्यातून आणले. आणि एक प्रेरणादायी सॉन्ग जे आहे हे सोनू निगमनं गायले. 90,000 जे या सेनादलातील 90,000 जवानांनी सोनू निगमने हे गाणे गावे असे म्हणले होते. त्यानंतर हे गाणं सोनू निगमनं गायलेलं आहे. दिग्विजय. ऑक्सफर्ड डिक्शनरी सर्वांना माहीतच आहे, त्यामध्ये आता भारतीय शब्द चना डाळचा समावेश करण्यात आला आहे. याबद्दल सांगत आहे सायली. दिग्विजय, ऑक्सफर्ड डिक्शनरीत काही शब्दांना स्थान मिळणं हे अतिशय अभिमानाचं मानलं जातं. तर भारतातल्या किराणा पदार्थाचं स्थान ऑक्सफर्ड डिक्शनरीत 2 शब्दांना मिळालं आहे. चना आणि चणा डाळ या 2 शब्दांना या डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे. आत्तापर्यंत याआधीही भेळपुरी, पापड अशा पदार्थांचा या डिक्शनरीत उल्लेख करण्यात आला होता आणि या पदार्थांची नावं दिल्यावर हे पदार्थ कुठून आले, त्यांचं या शब्दांचा उगम कुठून झाला ही सगळी माहिती त्याच्यात
दिली जाते. यावेळेस एकूण 80 शब्दांचा 80 किराणा मालाशी संबंधित शब्दांचा समावेश ऑक्सफर्डमध्ये करण्यात आला आहे. दर 3 महिन्यांनी ही डिक्शनरी अपडेट केली जाते. त्यानुसार नवीन शब्दांची भर पडते डिक्शनरीत आणि आत्ता या 2 शब्दांचा त्याप्रमाणे समावेश करण्यात आला आहे. दिग्विजय. या होत्या 4च्या बातम्या. आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा loksatta.com.